आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आज पालकमंत्री नाशिकचे डिक्लेअर केलेलं आहे। खरं पाहिलं असेल तर नामदार आमचे नेते गिरीश भाऊ हे पालकमंत्री सारखंच काम करत होते नाशिकमध्ये, पण मला वाटतं शेवट आपल्याला एक अर्धा प्रोटोकॉल नुसार जे पद लागतं ते आज खरं घोषित झालेलं आहे। पण रायगडचं पण झालेलं आहे आणि इकडचं नाशिकचं पण झालेलं आहे। हा खूप दिवसापासून वेट अँड वॉच आम्ही तिढा चालू होता, पण त्याला मला वाटतं खरं न्याय मिळालेला आहे आणि नक्कीच भाऊ तर कामच करतोय, पण आता भविष्यामध्ये अजून ताकद मिळणारे कुंभमेळावा असेल किंवा जे नाशिकचा विकासाचं डेव्हलपमेंट असेल त्याला नक्कीच मदत होणार आहे। हा जल्लोष आम्ही इथे केलेला आहे की जे नाशिकचं पालकमंत्री कधीचं बाकी होतं तर ते आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी गिरीश भाऊंना डिक्लेअर केलेलं आहे आणि मला वाटतं की खरंच म्हणजे ते त्याची मानकरी होते। गेल्या तुम्ही बघत असाल तर कधीपासून गिरीश भाऊंचं नाशिकमध्ये जे कुंभमेळावा आहे येत्या म्हणजे काही आपल्या पुढच्या वर्षात जे येणार आहे त्यासाठी सातत्याने ते काम करत होते, पण आज कुठेतरी जाऊन आपल्या महायुतीने जे न्याय दिलेला आहे आणि जे पालकमंत्रीचं पद आहे गिरीश भाऊंना मिळालंय, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आमचं आपल्या सर्व जळगावचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आज आम्ही हा एक जल्लोष इथे आम्ही केलेला आहे।